मतदार यादी है, इसका प्रारूप प्रसिद्ध करणे आवश्यक होता है. तो त्याप्रमाणे आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेला आहे. 3/12/2025 ला आम्ही हे मतदार यादी प्रसिद्ध करू आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला 11 पॉलिटिकल पार्टीजला याची एक कॉपी आणि त्यानंतर त्यांना CD पण देणार आहे याच्याबद्दल. आणि आता आपण येण्याच्या पूर्वी पॉलिटिकल पार्टीच्या सोबत आम्ही मीटिंग पण घेतले, त्यांचे फीडबॅक पण घेतले आणि 6 नोव्हेंबरला आम्ही अर्ज घेण्यासाठी एक अंतिम दिनांक प्रसिद्ध केले होते. 6 नोव्हेंबर पर्यंत जे आले अर्ज त्यांचे आम्ही डिजिटाइज करून प्रारूप यादी तयार केलेला आहे. 6 नोव्हेंबरच्या नंतर पण बरेच ॲप्लिकेशन झालेलं आहे आणि ते आता आम्ही पुढचे जो आहे फाइनल मतदार यादी अंतिम प्रसिद्धि जो होना है वो 12 जनवरी ला होना है. तो ये प्रारूप यादी है 3 दिसंबर को जो पब्लिश किया है. याच्यावर कोणतेही हरकती, ऑब्जेक्शन्स, सजेशन्स जे काय असतील ते सगळे 18 डिसेंबर पर्यंत आमच्याकडे येऊ शकतात. सो ऑल पॉलिटिकल पार्टीज और जो मतदार आहे त्यांनी कोणी याच्याबद्दल ऑब्जेक्शन्स घेऊ शकतात. याच्यामध्ये त्यांच्या काही गलती हो गई, कहीं दूसरी जगह पर यादी में लगा है, किंवा नाम में गलती हुआ है, किसी का नाम छूट गया है, किसी का नाम कोई मयत है उसका नाम आ गया है. तो जो भी करेक्शंस रहेंगे, ऑब्जेक्शंस एंड सजेशंस देने के लिए 18 डिसेंबर पर्यंत वेळ आहे. तो आज आम्ही पॉलिटिकल पार्टीजची मीटिंग घेऊन त्यांना हे समजावून सांगितलेलं आहे की त्यांच्याकडून ते बारकाईने ते बघू शकतात मतदार यादी. आणि या मतदार यादीमध्ये इट इज पोलिंग सेशन निहाय, पोलिंग सेशन निहाय आम्ही पब्लिश केलेला आहे. आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये पण पब्लिश केलेलं आहे, रिजनल ऑफिसमध्ये केलेलं आहे, तहसील ऑफिसेसमध्ये केलेलं आहे. आणि याशिवाय मतदान केंद्र जे आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्या मतदान केंद्राचे जो प्रारूप मतदार यादी ते पण पब्लिश केलेलं आहे. So this has been published in all the places. All the collectors have given a compliance about this. 6 जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि ते 6 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पण याच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि माहिती देतील. पण पूर्ण विभागाचे किती मतदारसंघ विभागाचे आहेत त्यासाठी मी संपूर्ण जे टोटल माहिती आहे इकडे देण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेला आहे. आता जे नागपूर जिल्ह्यामध्ये जे अर्जांची संख्या 36,412 आले होते आणि त्यापैकी नामंजूर 1445 झालेला आहे आणि एकूण मंजूर झालेला आहे 34,967. भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण प्राप्त 13,522 आणि मंजूर झालेले 13,008. गोंदिया जिल्ह्यामध्ये 16,268 त्यापैकी मंजूर झालेला आहे 15,742. वर्धा जिल्ह्यामध्ये 12,429 ॲप्लिकेशन्स रिसीव्ड त्यापैकी 11,862 अप्रूव्ड. चंद्रपूरमध्ये 21,099 ॲप्लिकेशन्स रिसीव्ड त्यापैकी 20,761 अप्रूव्ड. गडचिरोलीमध्ये 11,226 ॲप्लिकेशन्स रिसीव्ड त्यापैकी 10,875 अप्रूव्ड. टोटल नागपूर विभागासाठी 1,10,956 ॲप्लिकेशन्स रिसीव्ड. 1,10,956 ॲप्लिकेशन्स रिसीव्ड यापैकी 3,741 रिजेक्टेड. Rejected is 3,741 for different reasons. And ते एकूण जो आहे आता एकूण मंजूर जो है मतदारांची संख्या आहे आमच्याकडे 1,07,215. सो 1,07,215 दिस इज टोटल मंजूर अर्जांची संख्या आहे. त्याच्याबद्दल ऑलरेडी आम्ही आपल्याला माहिती दिलेलं आहे. याच्यामध्ये जे रिजेक्शन पण झाले असतील ते पण ऑब्जेक्शन्स घेऊ शकतात. त्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले असतील तर 18 तारीखपर्यंत त्यांना वेळ आहे. काही त्रुटी असतील किंवा काय कागदपत्र घेण्यामध्ये चूक झाली असतील किंवा काय सुटलेलं असतील ते करेक्शन करून घेऊ शकतात. सो देर इज टाइम टिल December 18 फॉर देम टू टेक केअर ऑफ दिस ऑब्जेक्शन्स. अँड या ऑब्जेक्शन्स वगैरे ते त्यांचे मतदान केंद्र जो आहे डेझिग्नेटेड सेंटर्स जो आहे तिथे देऊ शकतात, तहसील ऑफिसमध्ये देऊ शकतात, SDM ऑफिसमध्ये देऊ शकतात आणि कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा देऊ शकतात आणि त्याप्रमाणे आम्ही पुढच्या कारवाई करतील. आणि 6 नोव्हेंबरच्या नंतर पण आमच्याकडे जे ॲप्लिकेशन्स आलेलं आहे त्या 6 नोव्हेंबरच्या नंतर आता जे त्याचे छाननी सुरू आहे आणि ते पण आम्ही इन्क्लूड करून घेणार आहे. तो 12 जानेवारीमध्ये जेव्हा आम्ही पब्लिश करणार आहे तो लिस्ट बी मच मोर लॉंगर, यापेक्षा जास्ती मतदार होणार आहे क्योंकि 6 नोव्हेंबरच्या नंतर जितके ॲप्लिकेशन आलेले आहे त्याचे पण आम्ही नोंद घेणार आहे त्याच्यामध्ये. आणि टू ऑल्सो टू टेल यू
दॅट दिस इज अ कंटिन्युअस प्रोसेस. इवन जो आम्ही मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी आम्ही 12 जानेवारीला करणार आहे त्यानंतर सुद्धा ॲप्लिकेशन देऊ शकता. दिस ॲप्लिकेशन प्रोसेस विल गो ऑन टिल लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन whenever the nomination start happening. तो त्यांचे इलेक्शन जो आहे त्यांचे निवृत्तीचे दिनांक आहे 6/12/2026 आमदारांचे आणि ते विधान परिषदच्या आमदारांचे आणि 6/12च्या पूर्वी जी इलेक्शन प्रोसेस प्रक्रिया सुरू होती 1-1.5 महिने पहिले त्याप्रमाणे लास्ट डेट आहे मोरलेस पुढच्या नोव्हेंबरपर्यंत त्यांना वेळ पडतील ॲप्लिकेशन देण्यासाठी. सो काही गडबडी नाही आहे तर आराम से ॲप्लिकेशन देऊ शकतात ते. आणि दुसरं आहे की आतापर्यंत इतकं इलेक्शन्स होऊन बाकी ऑनलाइन सिस्टम होऊन नवीन सिस्टम होते ऑनलाइन सिस्टम पहले थोड़ा स्लो भी था सिस्टम उसमें बहुत सारे रिफॉर्म्स भी किया गया सब किया गया बट इट इज़ अ इजी सिस्टम टूल फॉर पीपल. सो पहले बार एडजस्टमेंट का टाइम जाता है लेकिन नाउ दैट वंस द सिस्टम स्टेबलाइजेस देयर इज अ इजी मेथड फॉर पीपल टू अप्लाई फ्रॉम वेयरएवर दे आर. So they don't have to waste their time coming to तहसील office or to polling booth. They can do it online also. So right now जब भी ऑनलाइन का फिर से एक्टिवेट होगा हम आपको प्रेस नोट में भी आपको इशू करेंगे. तो टोटली last year around 2 lakh people were there voters. This time also we are expecting to go beyond that. But right now प्रारूप यादी में 1,10,000 तो 1,07,215 लोगों का मतदार यादी पब्लिश हुआ है. So political parties also have placed their appreciation that आज हम actually उनको यादी दे रहे हैं. Actually आज हमने हैंड ओवर किया उनको यादी है और कल उनको सीडी भी मिल जाएगा बिकॉज आज ही पब्लिश हुआ है. तो मतदार यादी हैज ऑल द फोटोज आल्सो एंड एवरीथिंग इन इट. सो दिस इज द वे इट्स अ प्रिंटेड मतदार यादी और यू कैन हैव अ लुक एट इट. सो याच्यानंतर हे